जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद सर. कसे आहात? खूप छान सर. सर्वांना नमस्कार. हे आहेत वर्ग दुसरी तिसरीचे काही विद्यार्थी जे आज आपल्याला गणितातील काही महत्वाच्या व्याख्या सांगणार आहेत. तयार आहात का भैया? हो सर. दीदी तयार आहे? हो सर. चला मला आधी सांगा बेटा, गणित म्हणजे काय? गणित म्हणजे संख्या, आकार, डेटा, मोजमाप असा क्रियांचा अभ्यास होय. व्हेरी गुड बेटा. आता मला सांग, संख्येचा वर्ग म्हणजे काय? संख्येचा वर्ग म्हणजे त्या संख्येने त्या संख्येला गुणवणे होय. छान बेटा. यानंतर कोन म्हणजे काय? कोण म्हणजे दोन रेषा तिथे एकमेकांना छेदतात त्या ठिकाणी तयार होणाऱ्या जागेला कोण म्हणतात. खूप छान. यानंतर मला सांग, भूमिती म्हणजे काय? भूमिती म्हणजे बिंदू, रेषा, सृष्टी आणि आकार त्यांचा अभ्यास होय. खूप छान. यानंतर मला सांग, क्षेत्रफळ म्हणजे काय? क्षेत्रफळ म्हणजे दोन आयामी आकार, उदार, चौरस, आयत, त्रिकोणी किती जागा वापरणार त्यांचे क्षेत्रफळ, त्यांचे मोजमाप म्हणजे क्षेत्रफळ होईल. खूप छान बेटा. परिमिती म्हणजे काय? परिमिती म्हणजे आयामी आकाराच्या बाहेर भागाची लांबी म्हणजे परिमिती होय. खूप छान बेटा. यानंतर मला सांग, वर्गमूळ म्हणजे काय? वर्गमूळ म्हणजे एखाद्या संख्यांचा वर्ग कोणती संख्या आहे हे शोधणे म्हणजे वर्गमूळ काढणे होय. खूप छान बेटा. यानंतर मला सांग, विषम संख्या म्हणजे काय? विषम संख्या म्हणजे त्या संख्याला दोनने भाग जात नाही त्यांना विषम संख्या म्हणतात. खूप छान. समसंख्या म्हणजे काय बेटा? समसंख्या म्हणजे ज्या संख्या दोनने भाग जातो त्या संख्येला त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. समसंख्या असे म्हणतात. बेटा मला सांग, काही संख्यांचे प्रकार सांग आता. पूर्ण नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, मूळ संख्या आहे, मूळ संख्या, समूळ संख्या आहे, समूळ संख्या, सम संख्या, विषम संख्या आहे. विषम संख्या. खूप छान बेटा, खूप छान. थँक्यू सर.